नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये। आज आपण बघणार आहोत दोरी पाइपिंग। दोरी पाइपिंग इथं मी दोन प्रकारे तुम्हाला सांगितलेली आहे। दोनही प्रकारचा वापर कसा केला जातो, म्हणजे कोणता प्रकार कुठे वापरायचा ते सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये येईलच। आणि दोरी पाइपिंगच्या अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये कशी करायची त्याच्या काही खास महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शिवणकामासंबंधीची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दोरी पाइपिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दाब बदलून घ्यावा लागतो। म्हणजे दोरी पाइपिंगसाठी सिंगल दाबचा वापर करतात आणि हा डबल दाब आहे। यामध्ये आपली रेग्युलर शिलाई होत असते, आपण जी शिलाई करत असतो ती। आणि बघा हा असतो सिंगल दाब। तर मी काय केलेलं आहे, इथं तुम्हाला दोनही दाब दाखवले म्हणजे जेणेकरून तुमचं लक्षात येईल की सिंगल दाब काय असतो आणि डबल दाब काय असतो ते। तर बघा अशा पद्धतीने इथं मी हा सिंगल दाब अटॅच करून घेतलेला आहे। आणि दोरी पाइपिंगसाठी लागते ती म्हणजे दोरी। ही याला नॉड पाइपिंग नॉड सुद्धा असं म्हटलं जातं। म्हणजेच दोरी ही थोडीशी जाड आणि बारीक अशी दोन प्रकारची येते। दोरी पाइपिंगसाठी बघा इथे हे कापड घेतलेलं आहे आणि हे सरळ धागे आणि हे अडवे धागे आहेत। पण दोरी पाइपिंग करण्यासाठी मात्र आपल्याला तिरकसच कापडाचा वापर करावा लागतो। बघा इथं मी तुम्हाला फोल्ड करून दाखवलं म्हणजे हे झाली आपलं तिरकस कापड। आणि इथं आहे ना स्केलच्या साहाय्याने अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली। त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि 1.5 इंचाच्या रुंदीच्या इथं अशा ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। दोरी पाइपिंगसाठी नेहमी तिरकस पट्ट्याच कट करायच्या असतात। सरळ धाग्यामध्ये दोरी पाइपिंग शक्यतो करायची नसते। जेव्हा आपल्याला सरळ कुठे दोरी पाइपिंगचा वापर करायचा असतो ना त्यावेळेला वापरली तर चालते, पण मात्र गळ्यासाठी तिरकस कापडच कट करावं लागतं। हे बघा अशा पद्धतीने मी इथं ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। जिथं मार्किंग केलेलं आहे ना त्यावरच बरोबर कट केलं म्हणजे 1.5 इंच एवढ्या रुंदीच्या ह्या सर्व पट्ट्या आहेत। त्यानंतर बघा ह्या दोन पट्ट्या घेतल्या अशा एकमेकांवर ठेवून मी चेक करून घेतल्या त्या बरोबर आहेत। पण आता ह्या जोडताना कशा जोडायच्या, उलट जोडायच्या असतात। म्हणजे एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायच्या आणि हे दोन्हींचे कोपरे पुढील बाजूला आले पाहिजे। आणि ह्या पट्ट्या जिथं एकमेकींना जॉईंट झालेल्या आहेत, मी आता मार्किंग केलं बघा, बरोबर त्या मार्किंगवरूनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा इथं ही शिलाई करून झाली आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना, जे दोनही बाजूंचे कोपरे एक्स्ट्रा आलेले होते ते बाहेरच्या बाजूला ते कट करून घेतले। त्यानंतर बघा ही जी शिलाई आहे ना ही जर एकाच बाजूला राहिली ना तर पाइपिंग जाड होते। त्यामुळे दोनही बाजूंच्या शिलाई मी दोनही बाजूंना करून घेतल्या आणि नखाच्या साहाय्याने असं प्रेस करून घेतलं। इथं तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे बघा। तर त्यामुळे काय होतं ना की पाइपिंग जाड होत नाही। त्यानंतर हा पाइपिंगचा दोरा घेतला, तो बरोबर असा मध्यभागी ठेवला आणि आता दोऱ्याला अगदी जवळून म्हणजे अगदी दोऱ्याला लागून आपल्याला शिलाई द्यायची आहे। हे बघा मी नखाच्या साहाय्याने तुम्हाला इथं दाखवत आहे ना तिथं, कारण तुम्ही जितकी जवळून शिलाई घेणार तितकी सुंदर अशी ही आपली दोरा पाइपिंग येत असते। त्यामुळे अगदी तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं कमी अंतर घ्यायचं आणि पाइपिंग अगदी हळूहळू करायची, म्हणजे जास्त फास्ट करायची नाही। मग ती कापडाची पाइपिंग असू द्या किंवा दोरा पाइपिंग असू द्या। हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर अगदी थोडं अंतर म्हणजे कापड बरोबर मॅनेज करत आणि अगदी काठाने मी इथं शिलाई करून घेत आहे। याआधी सुद्धा साध्या पाइपिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, ज्या कोणी मैत्रिणींनी तो पाहिला नसेल तर नक्की बघा। त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी दिलेल्या आहेत पाइपिंग संबंधीच्या। आता बघा इथं तुम्हाला जवळून दाखवते, ही दोरी पाइपिंग आपली छान आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही मी इथं कंप्लीट करून घेते। हे बघा इथं तुम्हाला जवळून दाखवते, छान अशी ही दोरी पाइपिंग आपली तयार झालेली आहे। याची पुढील बाजू ही ओपन असते। ही दोरी पाइपिंग तयार करण्याची पहिली पद्धत झाली। आता आपण दुसरी पद्धत बघूया।
तर त्यासाठी बघा मी इथं हे कापड घेतलेलं आहे, म्हणजे दोनही पट्ट्या इथं जोडून घेतल्या आणि त्यांची शिलाई दोनही बाजूंना प्रेस करून घेतली नखाच्या साहाय्याने, म्हणजे जेणेकरून त्यामुळे काय होतं की पायपिंग जाड होत नाही. आता बघा जो दोरी पायपिंगचा दोरा आहे ना, तर तो एकाच बाजूला ठेवायचा. म्हणजे मी इथं डाव्या बाजूला दोरा घेतलेला आहे आणि त्याला फोल्ड करण्यासाठी जेवढं कापड लागतं ना तेवढंच कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे. म्हणजे एका बाजूला थोडंसं जास्त कापड आहे आणि एका बाजूला मला जेवढी गरज आहे ना तेवढंच कापड मी घेऊन तो दोरा पायपिंग इथं करत आहे. ही दोरा पायपिंगची दुसरी पद्धत आहे. आणि पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय केलं, मध्यभागी दोरा ठेवला होता आणि मध्यातून म्हणजे शिलाई घेऊन घेतली होती. तर ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये एका बाजूला दोरा ठेवून आपल्याला कोणते पण एका बाजूला ठेवू शकतात. मी इथं डाव्या बाजूला ठेवला आहे. तुम्हाला उजव्या बाजूने कम्फर्ट असेल तर तुम्ही तिकडूनही बनवली दोरी पायपिंग तरीसुद्धा चालते. अशा पद्धतीने ही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करत असताना सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. म्हणजे जो दोरा आहे त्याला अगदी लागून आपल्याला शिलाई आली पाहिजे, कुठेही कापड खेचायचा नाही. जितक्या जवळून तुम्ही शिलाई देणार तेवढी फिनिशिंगमध्ये आपली दोरी पायपिंग येत असते. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने इथं हे आपलं शिलाई करून झालेलं आहे. आणि आता ह्या बाजूला खूप सारं कापड आहे, तर ते काय करायचं आता फोल्ड करून घ्यायचं, जसं मी आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना त्या पद्धतीने. आणि आता त्याच्या काठाने आपल्याला एक शिलाई देऊन द्यायची आहे. ही शिलाई देताना सुद्धा कापड खेचायचा नाही, बरोबर बोटांचा दाब देऊन व्यवस्थित मॅनेज करत फिनिशिंगमध्ये आपल्याला ती शिलाई द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने ही पुढील बाजूने सुद्धा माझी शिलाई देऊन झालेली आहे. हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल की छान असं फिनिशिंगमध्ये आपली दोरी पायपिंग तयार झाली. शिवाय दुसरी बाजूसुद्धा फोल्ड करून घेतली. त्यामुळे ही पहिल्या प्रकारापेक्षा हा जो दोरी पायपिंगचा दुसरा प्रकार आहे ना तो जास्त फिनिशिंगमध्ये दिसतो. दोरा पायपिंग मात्र सेमच असते. हे बघा दोघींमधला फरक दाखवते. इथं ह्या बाजूला दोरा पायपिंग आहे पण पुढची बाजू आपली ओपन आहे. आणि हे बघा आणि दुसऱ्या याच्यामध्ये ही एकदम फिनिशिंगमध्ये आहे. दोनही प्रकारच्या पायपिंगचा वापर नेमका केव्हा आणि कसा केला जातो याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच. तुम्ही सुद्धा अशी ही दोरी पायपिंग करून बघा, शिलाई करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.